टीमच्या वतीने देखील शुभेच्छा या ठिकाणी देत असताना मोठेगाव टीम, संपूर्ण मोठेगाव टीम, निलेश दादा संपूर्ण त्यांचा आपण शुभेच्छा देत असताना पाहतोय। आज वाढदिवस अशा माणसाचा निलेश दादाने सांगितलं की गरीबो का मशिया। खऱ्या अर्थानं निलेश दादा तुम्ही रात्री किती वाजता फोन करा, एका रिंगवरती फोन उचलणार आणि काय समस्या सांगल्या त्या समस्या सोडवण्यामध्ये लगेच तत्पर दाखवणार आमचे विष्णुदादा मस्कर। आणि 11 मार्च त्यांचा वाढदिवस। चला आपण मॅचमध्ये जाऊया। यस, 2 धावा धावफलकावरती दोघांनी सुरुवात सिंगल न केली। शक्ती पाटील आणि अनिल पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक हाताळत असताना रवी म्हात्रे या स्पर्धेतील निर्धाव षटक ज्या गोलंदाजचं राहिलंय तो रवी म्हात्रे अप्रतिम फटका, अगदी जो क्षेत्ररक्षक मिड ऑफला होता त्याच्या डोक्यावर चेंडूला बाहेर काढला आणि चेंडू सीमारेषा पार चौकार आलाय तो फलंदाज शक्ती पाटीलला आपण पाहतो त्यांच्या बॅटमधनं चौकार पाहायला मिळाला। पुढील बॉल लॉब केला, प्रहार चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे, झेल कंप्लीट करेल का, परंतु हातातनं निसटलाय झेल आणि ते बचावलाय तो नक्कीच शक्ती पाटील। आणि पंचांच्या इशाऱ्याची होती प्रतीक्षा, यस रेफर केलं की काय घडलंय एक्झॅक्टली, चेंडू सीमारेषा पार आहे की नाही आता ते आपल्याला पाहायचं आहे। कंट्रोल रूम मध्ये जरूर चेक करण्यात येत आहे त्या ठिकाणी। जर हातातनं बॉल निसटल्यानंतर अगदी 2-3 अँगलनं सध्या तरी चेक करण्यात येत आहे, आपण पाहू शकाल। यस, षटकार एक्झॅक्टली सीमारेषेच्या बाहेर बॉल आदळलाय आणि हा षटकार शक्ती पाटील यांच्या बॅटमधनं। शक्ती प्रदर्शन सध्या तरी शक्ती पाटील यांचं चालू आहे। चांगला चेंडू, ह्या चेंडूची खरं तर प्रतीक्षा करत असताना भाल संघ सुरुवात जर आपण पाहिली तर सिंगल न केली होती। दोन्ही फलंदाजांनी संयमानं दोघांनी अकाउंट ओपन केला आणि त्यानंतर आता फटकेबाजीला सुरुवात केली ती शक्ती पाटीलनं। 2 सलग मोठे प्रहार आणि त्यानंतर डॉट बॉल 12 ह्या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय। शेवटचा बॉल, फुल लेनचा चेंडू, क्रॉस बॅटेड फटका, अगदी घुटना टेकवला होता आणि त्यानंतर स्वीपचा नजराणा, चेंडू आलाय तो अगदी आमच्या अतिथी कक्षाला मानवंदना देणारा हा देखणा चौकार। फटका राहिला आणि या 4च्या मदतीनं धावफलक आपल्याला पाहायला मिळेल ते 16 वरती। यस, सौरभ पाटील, यस, दमदार आवाजाचे धनी, पहाडी आवाज, दैसरचा बुलंद आवाज म्हणून ज्याची ओळख असे आमचे परम मित्र सौरभ पाटील यांचं आगमन झालंय। या आपलं सहर्ष स्वागत, त्यांची देखील काहीशी झलक आपण ऐकू। यस जरूर, यस, रातो के कातिल, जसा आपण पाहतो एखादा संघ रात्री चांगला परफॉर्मन्स करतो ना, तसं रातो के कातिल म्हणून आमचा समालोचक सौरभ पाटील याची देखील ओळख झाली आहे। नाईट स्पर्धा म्हटली की सौरभ पाटील आवर्जून आपल्याला पाहायला मिळतोय। यस, गणेश म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरं षटक। पहिल्या षटकात बोलबाला फलंदाजाचा आपण पाहिला, शक्ती पाटीलची शक्ती पाहायला मिळाली। 16 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, ज्यामध्ये 2 चौकार आणि एक उत्तुंग षटकार, जिथे जीवनदान शक्ती पाटीलला प्राप्त झालंय। एक जीवनदान किती महागात पडू शकतं, मागच्या मॅच मध्ये पाहिलं आपण, पडल्यानंतर चेंडू राईज होताना अगदी उचली आपल्याला पाहायला मिळतंय। पुढील चेंडू, इथे देखील प्रहार तर केला, ऑन साइडला चेंडू खेचण्याचा प्रयत्न, एक धाव मिळेल आणि एका धावेनं स्ट्राइक रुटेड झाली आहे। ही जमेची बाब असेल खिडकालीसाठी। सध्याच्या घडीला स्वर्गीय वसंत घरत प्रतिष्ठान या नावानं खिडकाली संघ खेळत असताना त्यांच्या अगेन्स्ट
भाल संघ मैदानाच्या आतमध्ये. दोन दमदार संघ आहेत. एका बाजूला कल्याण डोंबिवली क्रिकेटमधील एक दमदार संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट मलंगडातील तितकाच ताकदवर संघ भाल संघ सध्या खेळत असताना पाहायला मिळतोय. दोन्हीकडे अतिशय चांगले खेळाडू. जे मॅच चांगली रंगेल. 4 षटकांची ही मॅच आपण पाहतोय. दुसरे षटक गणेश म्हात्रेचं. ऑन सेटला पुन्हा एकदा, परंतु आता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, परंतु जरूर अंतिम क्षणाला माघार घेतली. धाडस करू शकले नाहीत. याचं कारण की फिल्डिंग चांगली झाली आणि फेकी देखील ॲक्युरेट आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेनं मात्र आता डाव पोहोचलाय तो 18 ह्या कडेवरती. गणेश म्हात्रेचं कौतुक करावं लागेल. रवी म्हात्रे यांना मार बसला 16 धावा. ज्या रवी म्हात्रेंनी पहिल्या मॅचमध्ये निर्धाव षटक फेकलं होतं त्याच्या अगेन्स्ट धावा 16 आल्या. क्रिकेट आहे, कधी काय घडेल हे सांगणं कठीण आहे. इथे जागा बनवली अनिल पाटील मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक फ्रेममध्ये पाहायला मिळतोय, कारण की चांगली फिल्डिंग फक्त मिळेल सिंगल. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. म्हणजे एका बाजूने जर आपण विचार केला 40+ क्रिकेट पाहतोय, परंतु ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण, ज्या पद्धतीची त्यांची दौड, रनिंग बिटवीन द विकेट, अगदी वेगानं ते चेंडू थ्रो करतात, ह्या साऱ्या गोष्टी खूप काही सांगून जात आहेत ते 40+ क्रिकेटच्या माध्यमातून. आज भरपूर प्लॅटफॉर्म ह्या खेळाडूंना सज्ज होताना आपण पाहतोय. चांगल्या चांगल्या स्पर्धा, मालिकावीरच्या बाईक देखील आपण पाहतोय. आणि खास करून स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये देखील आपण ह्या फॉर्मॅटला पसंती देतो. इथे देखील समोरच्या दिशेला अगदी स्क्रीनला धडक देणारा हा दमदार असा चौकार. पुढील बॉल राऊंड द विकेटनं. हलकासा लेग कटर, परंतु वळण देण्यामध्ये अपयशी ठरले. जरूर सल्ला मसलत करतायत गोलंदाज त्या ठिकाणी, परंतु पंच दर्शवतायत की एक्झॅक्टली बाहेरनं हा चेंडू जातोय आणि पंचांकडनं गोलंदाजाला दंडित केलं. एक धाव अतिरिक्त संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 24-24 धावा. बिनबाद 24 ही पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी अनिल पाटील आणि शक्ती पाटीलमध्ये. दरम्यान चांगला चेंडू पुढे सरकत खेळायचं होतं, परंतु डॉट बॉलनं ह्या षटकाची झाली सांगता. आफ्टर 2 ओव्हर 24 विदाउट लॉस बॅटिंग करत असताना टीम खिडकाली. कायांचा मावला भारी नरेश ठाकूर हाय सकारी. विश्वनाथ दादाचं गुणगात भारी. विश्वनाथ दादाचं गुणगात भारी. दोस्ती यारीची आहे आगारी. शिवरायांचा मावला भारी नरेश ठाकूर हाय सकारी. विश्वनाथ दादाचं गुणगात भारी. दादा बोलतय गोड त्याची लागतय ओढ. दादा बोलतय गोड त्याची लागतय गोड. त्याच्या शब्दात दम आहे रे. त्याच्या शब्दात आमच्या विश्वनाथ मस्कर दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या विश्वनाथ मस्कर दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या विश्वनाथ. क्या बात आहे. ज्यांच्या नावानं खऱ्या अर्थानं नक्कीच अनेक ठिकाणी योगदान देखील आपण पाहतोय. विशेष सहकार्य अनेक स्पर्धेमध्ये आणि खास करून या स्पर्धेमध्ये ज्यांची महत्त्वाची भूमिका, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ही स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय विश्वनाथ शेठ म्हसकर आणि त्यांच्या वतीनं ही भरवलेली स्पर्धा आपण पाहू शकाल. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महाकुंभ अर्थात क्रिकेटची जत्रा या ठिकाणी आपण अनुभवतो. षटक तिसरं आणि गोलंदाज सदाशिव चिकनकर. तिसरं षटक, तिसरा गोलंदाज ओव्हर द विकेटनं. पहिला चेंडू फटका चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन. अगदी शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि शॉट कव्हर रिंगणाच्या आतमध्ये त्या दोघांच्या मधून हा देखणा चौकार. चेंडू फरार. 4 धावा. नेक्स्ट मॅच रेग्युलर फॉर्मॅटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूनं सोनारपाडा आणि त्यांच्या विरोधात वाडेगर संघ आपल्याला पाहायला मिळेल. दी जर आपण विचार केला तर जय जलेश्वर वाडेगर आणि त्यांच्या विरोधात बालाजी इस्टेट 11 नरेश ठाकूर पुरस्कृत सोनारपाडा हा संघ. इथे देखील फटका चांगला आहे. चेंडू थांबणार नाही. सीमारेषा पार. चौकार.
हा लाजवाब बॅटिंग चालू आहे. एकही विकेट अजूनही गमावला नाही आहे आणि आता सलग 2 चौकार आपण अनिल पाटील यांच्या बॅटमधनं. सुरुवात थोडीशी शांत होती, थंडी होती असं आपण म्हणू शकतो अनिल पाटील यांची, कारण की चेंडू 4 फेस केले होते, फक्त 3 उभारल्या होत्या. आता जसा हा सामना पुढे चाललाय, काहीसे चेंडू शेष आता त्यांच्याकडनं आक्रमण पाहायला मिळतंय. फटका फसलाय, झेलची संधी, झेल पकडलाय आणि संपला अनिल पाटीलचा खेळ. धक्का पहिला खिडकाळी टीमला. अनिल पाटील बॅक टू द डगआउट. झालेत आता विशाल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिला धक्का लागलाय. अतिशय चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये बिल्ड झाली. 2 षटकांचा जर आपण विचार केला तर सुरुवातीच्या षटकात तब्बल P1 मध्ये 16 पाहिल्या, त्यानंतर 8 आल्या, 24 धावा 2 षटकात. आणि आता पहिले यश सदाशिव चिकणकर आपल्या टीमला मिळवून देत असताना 8 धावा त्यांनी 2 बॉलमध्ये खर्च केला, परंतु जी महत्त्वाची विकेट गरजेची होती ती विकेट मात्र आपल्या टीमला त्यानं मिळवून दिली आहे. आता धावसंख्येवरती रोख त्यांना लावावी लागेल. प्रतिस्पर्धी बलाढ्य संघ येता क्षणी हा बॅकलिपनं प्रहार करायचा होता, परंतु व्यवस्थित बॅटवरती बॉल येत नाही. एक धाव तिथे कंप्लीट होईल आणि एका धावेनं स्ट्राईक मात्र आता शक्ती पाटीलकडे आपल्याला पाहायला मिळेल. शक्ती यांच्या बॅटमधून 3 चौकार आणि एक दमदार षटकार आपण पाहिलाय. त्यांच्याकडनं पुन्हा अपेक्षा असेल आणि खास करून ह्या मैदानावरती त्यांचा खेळ अतिशय चांगला आपण पाहिलाय. या वर्षामध्ये अतिशय चांगल्या फॉर्मात देखील ते आहेत, परंतु आता चांगला चेंडू पलटवार सध्या तरी सदाशिव चिकणकर यांचा आपण पाहू शकाल आणि या गोष्टी गरजेच्या आहेत. वार पलटवार क्रिकेटमध्ये व्हायलाच लागतो, तेव्हा मॅच रंगताना आपण पाहतो, तेव्हाच तर मॅचची खरी मजा प्रेक्षकांना प्राप्त होते. तर काटईचे सन्मान्य दीपेश पाटील यांचं शुभ आगमन झालंय, परंतु स्वागत झालंय षटकारानं. दीपेश पाटील यांचं बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. इट इज अ मॅक्सिमम षटकार. स्कोर कार्ड ह्या षटकारच्या साह्यानं वेगानं पुढे सरकत असताना 39 धावा धावफलकावरती, 1 गडी बाद. 3 षटकानंतर हा वेग आपण पाहतोय. पहिल्या षटकात 16, त्यानंतर 8, परंतु ह्या षटकामध्ये धावसंख्येचा वेग वाढवला आणि 15 धावा ह्या षटकात कुठल्या. एकंदरीत 3 षटकानंतर 13.0च्या सरासरीनं धावा 39 पाहायला मिळतात. चला जास्त वेळ आपण खर्च करू नका. नेक्स्ट मॅच रेग्युलर फॉर्मॅटचे दोन्ही संघ. यस, 13 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट केलेत. कौतुक करावं लागेल. तर उद्योजक रविशेठ पाटील यांचं आगमन झालं. विनंती त्यांना या पण आपलं सहर्ष स्वागत. तसेच दैसर मोरीचे, यस, दैसर मोरीचे रविशेठ यांना विनंती आहे या पण आपलं सहर्ष स्वागत. आणि टीम वाडेकर आणि सोनारपाडा दोन्ही संघनायक आपण देखील या. रेग्युलर फॉर्मॅटचे हे 2 संघ, 2 दमदार संघ आपल्याला पाहायला मिळतील. दोघांनी मागील सामन्यामध्ये दमदार कार्य केलं. सोनारपाडानं परास्त केलं ते सागावसारख्या बलाढ्य संघाला आणि चेंज द गेम वडवलीला परास्त करून वाडेकर द्वितीय फेरीमध्ये पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अगदी शॉर्ट पिच फुल करण्याचा प्रयत्न, पुन्हा हातातनं बॉल निसटला, परंतु सेकंड ॲटमला हा झेल कंप्लीट केला आणि या ठिकाणी खेळ समाप्त झाला. तो फलंदाज शक्ती पाटीलचा. विशाल पाटील किरण ठाकूर मैदानाच्या आतमध्ये. बाद होणारे फलंदाज विशाल पाटील बाद झालेत. शक्ती पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. प्रयत्न चांगला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा जेव्हा संपर्क झाल्यानंतर जी टायमिंग आणि ताकद आपण म्हणतोय त्याचा संगम नव्हता. शेवटचे 5 चेंडू या ठिकाणी शेष असतील. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केला. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अनिल चिकणकरनं. टीम वाडेगडचा संघनायक या ठिकाणी आपण पाहतोय. टीम सोनारपाडा आपला संघनायक लगेचच पाठवायचा आहे.
लकी 11. यस, लकी 11 जय जलेश्वर वाडेकर आणि त्यांच्या विरोधात बालाजी इस्टेट 11. यस, RM 11 सोनारपाडा. काल देखील सोनारपाडाचा SP 11 संघ आपण पाहिला होता. समीर पाटील यांचा, त्यांनी देखील सामने जिंकलेत, 2 सामने. आणि आता एक सामना जिंकला योगेश पाटील आणि कंपनीनं. अमोल पाटीलला पाहतोय, अमर ठाकूरला आपण पाहू शकाल, रिद्देशला आपण पाहतोय. एक चांगली तगडी टीम आणि त्यांच्यासमोर तितका ताकदवर संघ. पहिल्या मॅचमध्ये जरूर संघर्ष करावा लागला वाडेकरला, कारण की समोर चेंज द गेम वडवली संघ आपण पाहिला. इथे देखील राईज होणारा बॉल, परंतु खेचून मारलाय, तिथे क्षेत्ररक्षण खराब झालं. आता मात्र चुकीला माफी नाही आहे, कारण की चेंडू निघून गेलाय तो सीमारेषा पार आणि मिळतात त्या धावा 4. डीजे आता आठवण करून देतात कितवं वरीस धोक्याचं, परंतु आता धोक्याचंच आहे सगळं काही, कारण की आता काही ठिकाणी आपण म्हणतो 30 नंतर देखील धोका आहे, असं आता पाहायला मिळतंय. रात्रीचा वेळ आहे, पाहू शकाल इथे दमदार फलंदाजी चालू आहे. अगदी रात्री ज्या प्रमाणात चांदण्या लुकलुकतायत ना, त्याच पद्धतीची बॅटिंग, अगदी प्रकाशित करणारी बॅटिंग शक्ती पाटीलची. आणि या 6च्या मदतीनं तो वैयक्तिक पोहोचलाय 36 या आकड्यावरती. आणि या 6च्या मदतीनं धावफलक पोहोचतंय ते आता अगदी 50च्या जवळ. तब्बल 50 धावा धावफलकावरती कंप्लीट पाहायला मिळतात. यस, 50 अप. षटक क्रमांक 4 अंतिम षटक आपण पाहतो आणि धावफलकावरती 50 धावा. जी काही आशा अपेक्षा बाळगली होती टीम खिडकालीनं. चला सोनारपाडा संघ, कारण की जर आपण उपस्थित राहिला नाही तर विरोधी संघाला टॉस विन घोषित करण्यात येईल. दुसऱ्या इनिंगचा जर एखादा बॉल पडला तर त्या अगोदर आपल्याला येणं गरजेचं आहे. काल देखील उशिरापर्यंत सोनारपाडा संघ खेळत होता शेडोनच्या मैदानावरती. आज त्या तुलनेत थोड्याशा वेगाने मॅचेस झालेत. इथे देखील प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, संधी होती परंतु दोघांमध्ये कॉल कॉम्बिनेशन नव्हतं आणि एका टप्प्यावरती चेंडू, यस, डायरेक्टली चेंडू सीमा पार गेला. आणि सलगचा हा दुसरा षटकार अनिल चिकनकरच्या विरोधात शक्ती पाटीलचा. आणि या 6च्या मदतीनं आता तो वैयक्तिक पोहोचलाय तो 42 या आकड्यावरती. यस, चेक करायला सांगितलंय, तर त्या ठिकाणी जरूर कंट्रोल रूम मध्ये आपण चेक करतोय. हा चेंडू टप्प्यावरती पार गेलाय की डायरेक्ट. यस, सेकंड अँगल अगदी झूम करून देखील आपण त्या गोष्टी पाहू. फॉर्च्यून इव्हेंटचे अंकित दादा त्या ठिकाणी आहेत आणि ते जरूर दाखवत आहेत की कशा पद्धतीनं हा बॉल ट्रॅव्हल झालाय. गरजेची गोष्ट आहे, एक एक धाव क्रिकेटमध्ये महत्त्वाची असते. एका धावेनं जेव्हा सामना गमावतो ना संघ, तेव्हा त्या धावेची किंमत लक्षात येते. यस, चौकार. एका टप्प्यावरती चेंडू सीमारेषा पार गेलाय, तर पंच डिसिजन देतात की हा चौकार. हा चौकार आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल तो संघाच्या खात्यामध्ये. एक्झॅक्टली आता धावसंख्येचा विचार केला तर आपल्याला धावा पाहायला मिळतील त्या 54. सनी म्हात्रे यांना विनंती करण की टॉससाठी आपण घ्या. सन्माननीय सनी म्हात्रे यांच्या शुभाचे आपण करूया टॉस, परंतु दरम्यान चेंडूला पुन्हा एकदा बाहेर पाठवण्याचा प्रयत्न होता, पण तो प्रयत्न फसला आणि कॉड बियांच्या माध्यमातून शक्ती बाद झालेत. षटकाची देखील सांगता झाली. डाव पहिला संपलाय. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना बनवल्यात त्या 54 धावा आणि 55चं एक मोठं टार्गेट असेल ते भाल संघासमोर. लगेचच आपण वळणार आहोत टॉस बॉक्सच्या दिशेनं, जिथे रेग्युलरचे 2 संघ टॉस होतोय सोनारपाडा आणि वाडेघरमध्ये. आणि आता टॉस जिंकलाय तो टीम सोनारपाडानं. आपला जो काही डिसिजन असेल तो डिसिजन आपण स्वीकारायचा आहे आणि लगेचच या मॅच नंतर आपण मॅचला सलग सुरुवात करायची आहे. तर शक्तीनं वैयक्तिक 40 धावसंख्येचं योगदान दिलं. त्या खेळीच्या जोरावरती धावा त्यांनी 54 बनवल्या. 55चं मोठं लक्ष कशा पद्धतीनं पार होईल नक्कीच आपण ऐकू. आमचे पाजी अर्थात अमित सर यांना खेळाच्या दुसऱ्या सत्रात ऐकणार आहोत.
तर त्यांना इन्व्हाइट करतो. तर सन्मान्य सनी मात्र या ठिकाणी आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. भगवान गोरपेकर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करू. चला मॅचला सुरुवात करायची आहे. 54 धावा बनल्यात, 55चं टार्गेट आहे. 4 षटकांची मॅच, 24 चेंडू 55 धावा. लक्ष मोठं आहे, परंतु क्रिकेट आहे, काही घडू शकतं. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं जिथे रेग्युलर फॉर्मॅटमध्ये वडवली आणि त्यांच्या विरोधात वाडेकर संघ लढाई करत होता आणि 17ची गरज असताना मात्र काही चेंडू शेष ठेवून ती मॅच फिनिश केली ती वाडेकरनं. यस, बीमार चेंडू, बीमारची बिमारी लागली आणि ही स्पर्धा सोडावी लागली ती चेंज द गेम वडवलीला. परंतु इथे काय घडेल, 24 चेंडू विजयासाठी कंपल्सरी चेसिंग, कारण की 40+ हे क्रिकेट आपण पाहतोय. आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं प्रल्हाद पाटील यांना आपण पाहू शकाल. प्रल्हाद पवार, यस. आणि शुक्रिया और तमाम दर्शकों का एक बार फिर से हम स्वागत कर रहे हैं और इस मैच का आंखों देखा हाल बताने के लिए उत्तरार्धों के लिए जुड़ चुके हैं, लेकिन देखना पड़ेगा इस बार देखा जाए कैसी हालत में
तो फिलहाल इसी बीच यहाँ रन बन चुके हैं, कोई नहीं अभी, मतलब एक ही इस 55 55 और ये गुड बॉल, व्हाट अ बॉल देखिए, गेंद इतनी आगे भेगी कि बल्लेबाज ने इस गेंद को उठाने की कोशिश की थी और फिर डिलीवरी को, लेकिन गेंद और बल्ले के बीच कनेक्शन नहीं, डॉट गेंद। गेंदबाजी मिस्टर प्रहलाद पवार। और शॉट है, लेकिन कैच है, और गुड कैच, विकेट नंबर पहला गॉन। बल्लेबाज वापस जा रहे, जयेंद्र म्हात्रे बैक टू डगआउट, अंडा लेके वापस। दोस्ती यारीची आघारी, शिवरायांचा मावला भारी, नरेश ठाकूर हाय सकारी, विश्वनाथ दादाचं गुणगात भारी, विश्वनाथ दादाचं गुणगात भारी, दोस्ती यारीची आहे आघारी, शिवरायांचा मावला भारी, नरेश ठाकूर हाय सकारी, विश्वनाथ दादाचं गुणगात भारी, दादा बोलतय गोड त्याची लागतय ओढ, दादा बोलतय गोड त्याची लागतय ओढ, त्याच्या शब्दात दम आहे रे. यस, तर आमचे मान्यवर आदित्य पाटील यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. विनंती आहे आदित्य पाटील यांना या आपण आपला सहर्ष स्वागत आपण जरूर करूया. बरेचसे मान्यवर, बरेचसा मित्रांचा परिवार ह्या ठिकाणी आपण पाहतोय, सातत्यानं ह्या ठिकाणी ते आवर्जून आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर त्यांचा शुभ सन्मान जरूर ह्या ठिकाणी करण्यात येईल. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हा सन्मान आपण पाहतोय. आलेल्या प्रत्येक मान्यवराचं आतिथ्य करत असताना आमचे आयोजन करता आणि मॅच तर खूप चांगली रंगली आहे. आमचे अमित सर त्या ठिकाणी जरूर जोडलेत कॉम्बॉक्समध्ये, अगदी दमदार आवाजाचे धनी, आणि त्यांच्या माध्यमातून ह्या मॅचमध्ये आता रंग भरण्याचं काम करत असताना. शुक्रिया शुक्रिया शाही, आपने भी आज सभी का दिल जीता है, शानदार आपकी ये कमेंट्री। और कट करने गए थे पॉइंट के ऊपर, लेकिन गेंद बल्ले के बीच संपर्क ने थोड़ी कट हो रही गेंदबाजी, शानदार तरीके से परफॉर्मेंस चल रहा है गेंदबाजी का, और प्रहलाद पवार की एक सुमधुर गेंदबाजी चल रही है। सेकंड इस बार बैट्समैन मैदान के अंदर रवि म्हात्रे, वन डाउन बैट्समैन 3 नंबर के ऊपर। फॉर्च्यून की ये शानदार क्लियरिटी और गेंदबाजी में पावर देखिए, पावर हर टाइम के ऊपर हनुमान दादा चाहिए, तभी बड़ा मजा आता है। ये गई, लेकिन मिस टाइम शॉट, मिड ऑन। ओ माय गॉड, प्रहलाद भाई, अरे और थ्रो हो है, लेकिन बैकअप है पीछे। कौन क्या, किरण भाई, अनिल, जानबूझकर कोई भी नहीं छोड़ता, इसका मैं इस्तेमाल हमेशा करता हूं। कैच छोड़ने के लिए कोई मैदान के अंदर ऐसा बोलेगा मैं छोड़ेगा नहीं, प्रयत्न किया था लेकिन अभी नहीं जम गया है। लेकिन मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 और खाता ओपन हो चुका है, यानी कि मेरे हिसाब से अपोजिट टीम बाल टीम और वसंत गरत प्रतिष्ठान खिड़काली टीम के बीच इस बार देखा ये टक्कर है और टारगेट 55 का है। आखिरी गेंद, और देखिए टप्पा पीछे रखा, उसके बाद गेंद स्लो हो गई कृष्णा भाई, और उसके बाद देखिए काटा बदल कर चली गई विकेट कीपर के दस्तानों में, काट दिया इस गेंद ने बल्लेबाज को और डॉट गेंद। ये कैच होता तो ये ओवर मैडन जाता, लेकिन क्रिकेट में हनुमान दादा किंतु और परंतु बिल्कुल नहीं चलता है। ये होता तो कुछ भी होता ना, नहीं किसी को पता था कि ग्लेन मैक्सवेल लंगड़ा रहा था, वो 200 के ऊपर स्कोर फोड़ेगा, किसी को पता नहीं था, लेकिन वो खड़े खड़े मार रहा था और लोग अचंभित हुए। उसके जीवन की वो सर्वश्रेष्ठ पारी, अफगानिस्तान टीम अगर वो आउटसाइड द ऑफ स्टंप गेंदबाजी करते तो वो मारता नहीं था, उसके इलाके में देता था तो वो क्या बकरी का पर्दा फांसी करता था। अगर मगर नहीं, अगर मेरे चाची के मूछे होते तो मैं इसे चाचा ना कहता, हमारे गुरुदेव का वाक्य है। बड़ा मजा आया सम्मान्य, और आज का दिन हमारे लिए खासम खास था। विश्वनाथ मस्कर साहब इनका बर्थडे, और उनके पूरे दोस्त पूरी तरह से मैच का आनंद ले रहे हैं। दुनिया में आकर करना एक ही है, प्रेम। हनुमान दादा प्रेम बाजार में नहीं मिलता है, उसे उत्पन्न करना पड़ता है आपको। हाँ, आप दूसरों को देंगे तो आप दूसरे आपको देंगे प्रेम। और स्कोर हो चुका है 2, जीतने के लिए 50, जीतने के लिए रन चाहिए 53।
बॉलर आए हैं शक्ति भाई, ड्राइव एकदम ऑफ ड्राइव किया है और एक सिंगल और मिसफील्ड हो गई। वहां मिलेंगे 2 के साथ यहां हम देख सकते हैं तो भाल टीम का स्कोर आगे बढ़ता है 4। भाल 40 बस बना वसंत गरज प्रतिष्ठान खिड़काली 40 बस के बीच टक्कर है। किशोर ठाकूर यांच्याकडे 1000 रुपये विकेट हॅट्रिकसाठी। और ये क्या छे, ओह माय गॉड, क्या कर रहे खिड़काली वाले, ये चलता नहीं क्रिकेट में। लेकिन अभी क्या इनकी मैं हनुमान आलोचना भी इतना नहीं कर सकता क्योंकि ये 40 बस है ना, तो उम्र उन्होंने खेल क्रिकेट उनके टाइम में अच्छा खेला है। बिल्कुल, तो हनुमान जी सब क्या कल राउंड है लेकिन उन्होंने कहते जाना चाहिए मैदान कैसा है, किधर बाउंड्री आएगी, कैसा पिच है वो देखने के लिए। इस बार कट किया गेंद को पॉइंट के ऊपर, गेंद बाउंड्री जाएगी, बॉल की जीत और गेंद सीमा रेखा पार, नंबर 4। बाबरो आया नहीं, भाल वाले हंस रहे बाबरो के बारे में और हवा में जरूर, लेकिन उसके पास ही गेंद देखिए उस फील्डर का पीछा कर रहा है, दिगंबर वो है। इसलिए आनंद शिंदे का वो गाना है ना, पुण्याची नवरी नवरा नटला या सातारा वाईत आणि अशा लगीन घाईत झाला बाबुराव ताईट, म्हणजे दारू पिऊन वाईट सही बराबर ना। और इसी के साथ यहां लगभग देखा जाए स्क्वायर लेग के ऊपर गेंद चली गई है और 4 रन। यस सर, आता नक्कीच वाटतं की काटा 12च्या पुढे गेलाय आणि आता मॅच मध्ये मजा सध्या तरी पाहायला मिळते। एका बाजूने खिडकाली संघ आणि विरोधात भाल संघ, सामना चांगलाच रंगला आहे परंतु कोण जिंकेल यासाठी आता लढाई करत असताना हे 2 तुल्यबल संघ। 16 रन बोर्ड के ऊपर 16 पे स्कोर और एक बार फिर से आउटसाइड ऑफ स्टंप गेंद थी लेकिन लाइन के अंदर से चली गई, गति वाली गेंद थी और की समाप्ति हो चुकी है, लेंथ के ऊपर थी, लाइन भी सही थी। आने वाले मेरे हिसाब से 12 गेंदे शेष और जीतने के लिए भाल को चाहिए 39 12 चेंडू 39 धावा। समीकरण नजदीक भी है, समीकरण कठिन भी है। मैच कौन जीतेगा कौन हारेगा इसका फैसला आने वाला वक्त बताएगा और इसीलिए कहता हूं ना कि अगर मन में हिम्मत है, हौसला मजबूत है ना तो फासला कुछ नहीं। हाँ, ठान ले तो जीत है। किशोर ठाकूर सन्मान्य यांच्याकडून किरण ठाकूर साठी विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये। योगेश ठाकूर साहेब त्यांच्या वतीनं पण 1000 रुपये, टोटल 2000। दोघांचं हार्दिक स्वागत। नहीं नहीं देखिए और करना चाहिए ना भाई, आप तो आर्टिस्ट खतरनाक है, लेजेंड है, हम पीछे है तो तुमको संभालना पड़े, बड़ा भाई कैसा होगा। युधिष्ठिर अगर पांडवों को संभाल सकते तुमने, ओए क्या कर रहे हैं तुम, कैचेस क्यों छोड़ रहे हैं, ये ऐसा नहीं चलेगा भैया, तुम जानबूझकर नहीं छोड़े, इसका मतलब ये नहीं कि तुम आएंगे छोड़ेंगे, नहीं नहीं नहीं। एक कैच में क्या हुआ पता है ना, जो अपोजिट टीम थी ना वो नवाली टीम इनकी, वो वापस चली गई, एक कैच ड्रॉप हुआ और वो म्हात्रे ने बल्लेबाजी की ना, नीलेश म्हात्रे ने खूंखार बल्लेबाजी, ध्यान में रखिए, कैच स्पिन द मैचेस। ओ छक्का है और ये छक्का है, नहीं ये छक्का है,
भगा। मैं बोला ना, वास्तव में गृह मंत्री बबनराव कदम क्या बोला था, बोला तो बोला, मगर छक्के पण किंमत है। 6 रन, क्या छोड़ा, दिल टूटा और मैच पूरी तरह से पकड़ मजबूत हो रही है। डीजे ये खिड़काली वाले क्या कर रहे हैं, तुम्हारे हाथ में मक्खन ज्यादा है क्या? छोड़ना मत यार, तुम ऐसा नहीं कि फील्डिंग तुम खराब करे। हाँ तो समझ गए, वो डिपार्टमेंट हालांकि मिड विकेट के एरिया का 7-12 है ना, वो वैसा ही है, बराबर ना। देखिए वहां भी शक्ति को इस्तेमाल किया, युक्ति से काम नहीं चले, शक्ति को लाया है। लेकिन ये तीसरे जो गेंदबाज है किरण ठाकुर, जिनके 2 गेंदों में 8 आया है रन, प्रेशर चल रहा है। और एक बॉलर की गलती कभी नहीं होती है, बॉलर की गलती होती तो मदन लाल साहब जी ने कपिल देव साहब को कह दिया, धर्मन दादा, कि मुझे बॉलिंग दो। कपिल देव साहब जी ने कह दिया, मदीपा तू रुक जा, तुझे मार पड़ी है, नहीं मुझे बॉलिंग तू एक और दे, मैं वीरेंद्र जडेजा को आउट करूंगा। लेकिन कपिल देव साहब ने अगर कैच लपकता नहीं तो हिंदुस्तान विश्व कप जीतता नहीं, क्योंकि वो कैच सर वीरेंद्र जडेजा साहब जी का था। और देखिए पीछे पीछे सब कुछ होता है, पीछे में मजा आता है ना, वो इम्पोर्टेंट बात है। तो फिलहाल नागांव के नाना पाटिल देखिए रंगत में है, हसीन में है, और पूरी तरह से इस बार देखा जाए और जिस बार जवानी का जलवा है ना, उसका आनंद ले रहे नाना। और विकेट, ओ परिवर्तन वाली बॉल, गुड डिलीवरी, गुड लेन से आगे गेंद को फेंका है, समझ नहीं सके बल्लेबाज, उठाने की कोशिश की थी बॉल को, लेकिन बॉल बल्ले के ऊपर आई नहीं। ये डॉट गेंद, क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है। मैदान साफ सुथरा है बिल्कुल। हमारे मोतीराम दादा और हमारे नवाली साहब ने बड़ी मेहनत की और एक बार फिर से ठोका है। ये अरे माय गॉड, ये मुझे लगता है रात भर नहीं सोएंगे, ये रात भर नहीं सोएंगे, खिड़काली वाले मैच हारेंगे तो तुम्हारे सपने में सभी कैचेस आएंगे। क्यों? और ये देखिए, मैं हमेशा कहता हूं ना कि बल्लेबाजों को आउट करने का यही मौका है। अभी कमेंट्री के लिए 10 बारी होते तो न जाने क्या बोलते, पता नहीं किसी को। और अंपायर क्या है, छक्का है ना, 4 है, तो स्कोर आगे जा रहा है 28। अब जीतने के लिए रन चाहिए मेरे हिसाब से, इस बार देखा जाए या 27। ये और पिच बॉल, छकड़ी, उतुंग छक्का, देखो ना देखो मेरे लल्लू, उधर से आई चमक छल्लू, ऐसा मारा छक्का कि गेंदबाज का होश उड़ गया, हल्लू हल्लू ठोक दीजिए। तियारीची आहे आगारी, शिवरायांचा माऊला भारी, नरेश ठाकूर हाय सकारी, विश्वनाथ दादाचं गुणगात भारी, विश्वनाथ दादाचं गुणगात भारी, दोस्ती यारीची आहे आगारी, शिवरायांचा माऊला भारी, नरेश ठाकूर हाय सकारी, विश्वनाथ दादाचं गुणगात भारी, दादा बोलतय गोड त्याची लागतय ओढ, दादा बोलतय गोड त्याची लागतय गोड, त्याच्या शब्दात दम आहे रे, त्याच्या शब्दात दम आहे रे, आमच्या विश्वनाथ मस्कर दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या विश्वनाथ मस्कर दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या विश्वनाथ मस्कर दादाच्या या नावात। और इस ओवर में 24 आए, इस ओवर में, इस मैच के बाद हम दोनों आएंगे, उसमें दिक्कत नहीं है, लेकिन मैच कैसी है देखिए, वो तो उसको लूटेंगे हम, लेकिन यहाँ गेंदबाजों को लूटा बल्लेबाजों ने। जैसे कहते दसरे में आपटे की जो पत्तियां होती है ना, वो लोगों लूटते, उस तरह से गेंदबाजों को लूटा है
और मानो ऐसा लूटा है कि पहले दादा होली में मजा क्या थी, वो माल जब डालते थे तो लोगों के पास पैसा कम तो लोग इंतजार करते वो माल वाला कब आएगा, उसको लूटे, उस तरह गेंदबाज को लूटा है। 6 में 6 है 15। अब प्रेम की इस बार पहले ओवर में 2 रन प्रहलाद पवार, दूसरे ओवर में शक्ति के 14, उसके बाद किरण के तीसरे ओवर में 24, तीसरा ओवर जो है उस ओवर में नटबोली ढीले के गेंदबाज के। अभी प्रेम आया है, प्रेम से डालेगा कि प्रेम से, अभी वो प्रेम थोड़े करेंगे, लोग मूड में होते तो प्रेम थोड़ा करते, लोग ठोकम ठोक वाले और ठोकम ठोक बल्लेबाजी। हंसी मजाक हनुमान दादा चाहिए, नहीं तो सीरियस लोग अस्पताल में बहुत ही। कल जल्दी कौन उठ जाएगा किसी को कुछ पता नहीं है, क्योंकि लोग चलते बोलते मरते हैं, क्योंकि हार्ट अटॅक बीमारी आई है। और आपली माणसं काय करतात, जिवंतपणे नीट बोलत नाही, मेल्यावर हलवून हलवून तू आता बोलस क्या नाही, आता तो काय बोलल ते गेली वरती माणसं। 6 में रन चाहिए 15, हिम्मत हारो मत बॉलर। नहीं नहीं, तुम यही बॉल डालेगा ना तो समझ जाओ लॉन्ग लेग के ऊपर, फाइन लेग के ऊपर गया 4 रन। हरीश भी लाइन में आया है, शॉर्ट ऑफ प्लेन चल रहे आकू टप्पे का बॉल जब तुम डालेंगे ना तो बैट्समैन के पास एक समय होता है घूमने का, और उन्होंने इस बार एक शानदार तरीके से पुल किया 4 रन के लिए। 5 में 11 चाहिए, मैच क्या आ गई देखिए। बल्लेबाजों के हाथ में बल्ला नहीं, महाभारत के भीम का गदा है। देखिए बाल वाले हंस रहे 32 से खोल के, और हंसना ही चाहिए। बैट्समैन ने देखिए पूरी बेल बजाई है, और अंपायर क्या आपका कहना है, वाइट। अंपायर की छाती देखो गई 56 इंच की, और बॉल वालों ने सही कुछ न बेहाल ही कर दिए, बेहाल कर दिया है। 5 में 10, एक गेंद के पीछे 2। सामने हरीश जी मात्रे, और कट किया गेंद को, पॉइंट को चीरती हुई गेंद, बाउंड्री जाएगी, चली 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 चली, गेंद जमीन को गुदगुदू करके 4 रन। जोड़ी का नाम है हरेश और रवि। कह देना लड़का लड़की घर से भाग गई, माँ बाप के हाथ में मिले तो मारपीट, नहीं तो जोड़ी फिट। जोड़ी भी फिट है मैदान के अंदर। खेल क्रिकेट का भागीदारों का खेल है। जोहान्सबर्ग के ऊपर क्या बैटिंग हुई थी हर्षल गिब्स की, और कलकत्ता के मैदान के ऊपर ईडन गार्डन के ऊपर जो वीएस लक्ष्मण और राहुल द्रविड़ के बीच 376 की ऐतिहासिक भागीदारी। शॉट ऑफ लेन, बैकवर्ड स्क्वायर के ऊपर कैच आउट। अरे जी मात्रे वापस आ रहे हैं, लेकिन अपना काम, अपना दबदबा, अपने टीम के लिए लाजवाब पारी, 24 कैरेट की दिलेर पारी खत्म हो गई। डीजे दोस्ती यारीची आहे आगारी, शिवरायांचा मावला भारी, नरेश ठाकूर हाय सकारी, विश्वनाथ दादाचं गुणगात भारी, विश्वनाथ दादाचं गुणगात भारी। दोस्ती यारीची आहे आगारी, शिवरायांचा मावला भारी, नरेश ठाकूर हाय सकारी, विश्वनाथ दादाचं गुणगात भारी। दादा बोलतय गोड त्याची लागतय ओढ, दादा बोलतय गोड त्याची लागतय गोड, त्याच्या शब्दात दम आहे रे, त्याच्या शब्दात दम आहे रे। आमच्या विश्वनाथ मस्कर दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या विश्वनाथ मस्कर दादाच्या या नावात दम आहे। और अभी आखिरी मेरे हिसाब से गेंदें बची हुई है 3, और जीतने के लिए 6 नए बल्लेबाज। सदाशिव और 22 रनों की उम्दा पारी खेली हरीश जी म्हात्रे। वो बल्लेबाज हरीश थक गए, लेकिन टीम के लिए क्या परफॉर्मेंस। और ये बाउंड्री होगी कि नहीं, वो गुड फील्डिंग। अभी समझ, लेकिन क्या कर रहे हैं, एक ही मिलेगा, लेकिन जानते हैं रवि म्हात्रे जूनियर की मुझे स्ट्राइक के ऊपर रहना है, 2 में चाहिए 5। कंपलसरी लोग पीछे चिल्ला रहे हैं, शॉट ऑफ ब्लेन कर रहे हैं। और ये बॉल अगर थोड़ी हनुमान दादा ताकत लगा देते ना तो फाइनल के ऊपर से गेंद बाहर जाती, क्योंकि आखुल टप्पे की बॉल थी।
हा सहज. देखिए हमारे काय सहज याला म्हणतात. अभ्यास. तुम्ही बघणारे खेळणारे भरपूर भारी असाल, बघणारे तुमच्यापेक्षा भारी असतात, गाणारा भरपूर भारी असेल, तो असेल तानसेन, पण ऐकण्याने कॅन्सेन असतात. 2 गेंदे 5 पंजाब बोर्ड के ऊपर चाहिए और ये गेंद गैप में है लेकिन काउ करने के ऊपर एक दूसरे के लिए भाग रहे. रनआउट का मौका नहीं पहुंच गई. 1 में 3 कंपल्सरी चेसिंग. आपको याद दिला तो ब्लैक एंड व्हाइट का जमाना था. 1998 में ब्लैक एंड व्हाइट ही चलती थी और पूरी तरह से इस बार देखा ऋषिकेश कानिटकर बल्लेबाजी करने के लिए थे. ढाका में मैच चल रही थी. एक बॉल 3 रन चाहिए था तो उन्होंने सकलेन मुश्ताक को चौका मारकर मैच को जीता था. आपको याद है ना, लेफ्ट हैंड बल्लेबाज हेमंत कानिटकर जिनके वो सुपुत्र थे. वो मैच हमने आंखों के ऊपर देखा था. सकलेन मुश्ताक की ओवरपिच डिलीवरी थी, क्या उठाया था शॉट. आज यही काम करना पड़ेगा. ये काम रवि मात्री ने किया है. अगर पारी बेकार गई तो रवि मात्री रात भर सोएगा नहीं. 28 निकाले हैं लेकिन एक बॉल में चौका चाहिए. 3 रन दौड़ के पूरा हो जाएगा, भाल जीतेगा. 2 रन इकट्ठा करेगा तो फिर या खिड़काले जीतेगा क्योंकि कंपल्सरी चेसिंग. और या फंस गए. माय गॉड, मैंने कह दिया ना, जिन्होंने लाजवाब बल्लेबाजी की थी उसी रवि मात्रे को फंसाया गेंदबाज ने. नाम है प्रेम, मैच जीता. इस बार देखा जाए यहां वसंत गणत प्रतिष्ठान खिड़काली टीम अभिनंदन और हार्ड लक भाल टीम. बॉल द्या. अध्यक्ष 40+ क्रिकेट संघाचा अर्जुन भाई पाटील. हे कल्याण डोंबिवली क्रिकेट संघाचा अध्यक्ष विनोद पाटील. और हार्ड लक. यस, स्पॉन्सर